47,000 एवढ्या हरकती आलेल्या आहेत. 26/1/2024 ही आपण अधिसूचना जनतेच्या सूचना हरकतीसाठी काढली आणि 16/2/24 पर्यंत 8,47,000 एवढ्या त्याच्या हरकती सूचना आलेल्या आहेत. सदर हरकती सूचनांची नोंदणी आणि छाननी याची कार्यवाही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्राधान्याने सुरू आहे. पूर्णपणे टीम त्याच्यामध्ये काम करते. 5 विभागाचे 266 अधिकारी कर्मचारी त्याच्यात काम करतायत आणि डे नाईट त्याच्या शनिवार रविवारी देखील काम करतायत आणि यावर खूप मोठ्या प्रमाणावर छाननी झाली आहे. आता हे सर्व कर्मचारी अधिकारी निवडणूक प्रक्रियेमध्ये या ठिकाणी त्यांच्यावरती जबाबदारी देखील आहे आणि त्यामुळे या संपूर्ण जे 8,47,000 हरकती सूचना आलेल्या आहेत त्यांना थोडी अवधी आम्हाला नक्की लागेल, कारण यामध्ये त्या लोकांना पत्र पाठवणं, त्यांची माहिती कोणाला आवश्यक वाटल्यास त्याला माहिती द्यायची असेल तर त्या माहिती देण्यासाठी त्याची माहिती घेण्यासाठी देखील त्याला वेळ द्यावा लागतो आणि यामध्ये सर्व हरकती त्याची नोंदणी आणि छाननी झाल्यानंतर अंतिम अधिसूचनेचा मसुदा विधी व न्याय विभागाकडून तपासून शासनाच्या मान्यतेने अंतिम अधिसूचना आम्ही प्रसिद्ध करण्यात येईल. कारण आता जे आम्ही केलं, जे बोललो सरकार ते आम्ही केलेलं आहे. त्यामुळे 10% आरक्षण दिलं ते आज आपलं लागू झालं. कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हती, ती कुणबी प्रमाणपत्र ज्यांच्या नोंदी जुन्या आहेत, जो कायदा नियम पूर्वीपासूनचा आहे तो लागू केला. जस्टिस शिंदे कमिटी यांची कमिटी पूर्ण काम करते आहे, ते आम्ही केलं आणि त्याचबरोबर हे अंतिम नोटिफिकेशन जे आहे सूचना हरकती आल्यामुळे घाई गडबडीमध्ये जर कुठला निर्णय घेतला तो ते टिकणार नाही. आम्ही कुणालाही फसवणार नाही, हे पहिल्यापासून आमचं मत आहे. जाहीरपणे आम्ही सांगितलं, जाहीरपणे शिवाजी महाराजांची शपथ घेतली, जाहीरपणे आम्ही विशेष अधिवेशन घेतलं आणि आरक्षण दिलं. आता आपल्याला माहीत आहे त्या आरक्षणाचा फायदा 10% मराठा समाजाला मिळू लागलेला आहे. त्यामुळे माझी विनंती आव्हान आहे सगळ्यांना की सरकार देणार आहे, सरकार सकारात्मक आहे, सरकार पूर्णपणे दिलेला शब्द पाळणार आहे. त्यामुळे आता यामध्ये देखील ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी हरकती ज्या आलेल्या आहेत या हरकतींची छाननी आणि सगळे जे काही तपासणी आहे ती करून आम्ही अंतिम सूचना देखील कायद्याची सगळी प्रक्रिया पूर्ण करून या ठिकाणी 4 महिन्यामध्ये अंदाजे 4 महिन्यात आम्ही तेही काम पूर्ण करू.